खोडके मॅडम भास्करराव एकच मिनिट फक्त. आज आपण बघतोय की महिलांना कॅन्सरचं प्रमाण खूप प्रमाण वाढलेलं आहे. आज आपण महाराष्ट्रात बघा की कॅन्सर आणि आमच्या अमरावती जिल्ह्यामध्ये जरी आपण बघितलं तर इतके कॅन्सरचं महिलांचं प्रमाण वाढलेलं आहे की महिलांना कॅन्सर हा म्हणजे साधारण टेस्ट करायला गेलं की त्या ठिकाणी कॅन्सर निघतो आहे, अशा परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणून आज या ठिकाणी मला असं सांगायचं आहे की आमच्या अमरावती या ठिकाणी आपण सुपर स्पेशालिटीमध्ये कॅन्सरचं युनिट चालू केलं. त्या कॅन्सरच्या युनिटच्या माध्यमातून ऑपरेशन व्यवस्थित होत आहे, किमोथेरपी होत आहे. आज या ठिकाणी ऑपरेशन झाल्यानंतर किमोथेरपी झाल्यानंतर त्या पेशंटला राहण्यासाठी 1 दिवस ठेवायची आपल्याला व्यवस्था नव्हती. तर DPDCमधून सन्माननीय पालकमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी 5 कोटी रुपये मंजूर केले आणि त्याचंसुद्धा या ठिकाणी एक हॉल आपण त्या ठिकाणी बांधणार आहे. त्या ठिकाणी ऑपरेशन झाल्यानंतर पेशंटला आपल्याला ठेवायची व्यवस्था आहे. परंतु अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की आपण ऑपरेशन करतो त्या ठिकाणी याला औषधसुद्धा व्यवस्थित देतो, परंतु जे केमोथेरपी आणि औषध झाल्यानंतर त्यांना सुट्टी होते. कारण महिलांची परिस्थिती आपल्याला माहिती आहे, खूप आर्थिक परिस्थिती फार गंभीर असते. त्याच्यामुळे ते औषधसुद्धा आणू शकत नाही आणि शासन फक्त ॲडमिट असेपर्यंतच त्याची व्यवस्था करते आणि ॲडमिट केल्यानंतर सुट्टी दिल्यानंतर त्या पेशंटकडे कोणी बघत नाही. आर्थिक परिस्थितीच्यानं ते औषधसुद्धा आणू शकत नाही. म्हणून या ठिकाणी ज्यांचं उत्पन्न आपण लिमिटेड ठेवलं, कमी उत्पन्नाच्या महिलांना जर आपण औषधं उपलब्ध शासनाने करून दिली तर निश्चितच या महिलांनासुद्धा त्या ठिकाणी सहकार्य होईल. कारण आज माझ्याकडे सुद्धा एक आमदार म्हणून लोक येतात आणि महिला येतात आणि त्या म्हणतात, ताई आमचं ऑपरेशन झालं, सगळं झालं, आता औषधीसाठी पैसे नाही. आता आम्ही त्यांच्याकडनं चिठ्ठ्या घेतो, त्यांना औषध घेऊन देतो, परंतु हे सर्वसामान्य सगळ्यांना शक्य होत नाही. म्हणून मला या ठिकाणी शासनाला विनंती आहे की शासनाने हा निर्णय घ्यावा की जो कॅन्सर पेशंट असेल त्याला उत्पन्नाची अट टाकून त्या ठिकाणी त्या औषध पुरवण्याचं काम शासनाने केलं तर जे कमीत कमी त्यांना पुढचं आयुष्यसुद्धा जगता येईल, याचा निर्णय शासन घेणार का? अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य सुलभाताई खोडके यांनी जे काही मुद्दा मांडला, एकच आहे की औषधोपचार झाला पाहिजे आणि औषधोपचार झाल्यानंतर फॉलोअपची जी काही औषधं आहेत त्याच्यामध्ये सुद्धा थोडीशी सूट मिळावी अशा पद्धतीची त्यांची विनंती आहे. खरं तर आपल्या सगळ्या सेंटर्समध्ये ज्या पद्धतीने आपण उपाययोजना करतोय त्याच्यामध्ये एका बाजूला महात्मा फुले जीवनदायी योजनेमध्ये या सगळ्यांसाठी मोफत अशा पद्धतीचा केमिओथेरपीचा आपण ट्रीटमेंट करतोय आणि त्यानंतर 10 दिवसाची औषधंसुद्धा आपण त्याच्यात देतोय. मला असं वाटतं की ती औषधं जी आहेत त्या 10 दिवसाच्या औषधांचा फॉलोअपच्या ट्रीटमेंटला सुद्धा आपण त्याच्यामध्ये तरतूद केलेली आहे. या व्यतिरिक्त आणखीन काय असेल तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती आपल्याला घ्यावी लागेल. माझी विनंती आहे की पहिल्या टप्प्यातले जे काय आजार आहेत, विशेषतः ट्रीटमेंट असेल, त्याच्यावरती केमिओथेरपी असेल, केमिओथेरपीनंतर त्याच्यानंतर फॉलोअपची सुद्धा जी काय आपण ट्रीटमेंट आहे या सगळ्यासाठी सुद्धा आपण महात्मा फुले जीवनदायी योजनेमध्ये तरतूद केलेली आहे. अजूनही काही सूचना असेल तर मला असं वाटतं आपण जर आम्हाला दिले तर त्याच्यामध्ये पण त्याच्यासाठी फॉलोअपला सुद्धा आपण तरतूद केलेली आहे. पण 10 दिवसानंतर जो पेशंट असतो काय 35 आणि 40 वर्षाच्या महिला असतात, वयसुद्धा कमी असते, परिस्थितीसुद्धा गंभीर असते. मग अशा यांना फक्त 10 दिवसाचे औषध देऊन चालत नाही ना, पुढची ट्रीटमेंट घ्यायसाठी त्यांच्याजवळ पैसे नसतात. म्हणून औषधीची व्यवस्था महात्मा फुले ज्योती योजना जी आपण केलेली आहे, आरोग्य योजना, त्याच माध्यमातून आपण औषधीची सुद्धा या ठिकाणी आपण व्यवस्था करणार का, शासन व्यवस्था करणार का, असा निर्णय आपण घेणार का? अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे, एका बाजूला जी काय 10 दिवसाची ट्रीटमेंट आहे ती आपण देतोच, परंतु फॉलोअपचं एक पॅकेज आहे. मी मध्यंतरीसुद्धा आमच्या सगळ्या महात्मा फुले जीवनदायी योजनेच्या सगळ्या टीमला घेऊन बसलो. बऱ्याच ठिकाणी ते राईटली ऑपरेट होत नाही आणि त्यामुळं नाहक सगळ्या पेशंट्सना त्रास होतो आहे. जे योजनेतले लोक असतील त्या सगळ्या लोकांना योग्य पद्धतीने आणि मोफत सुविधा देण्यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत. तर माझी विनंती आहे की त्या फॉलोअपच्या पॅकेजबद्दल जर तिथं वर्किंग होत नसेल तर आम्ही आजच सूचना देतो. तिथंच नाही, बऱ्याच ठिकाणी, कारण माझ्या निदर्शनास आलं काही लोकांच्या लोकप्रतिनिधींच्या तक्रारीनंतर आम्ही बैठक घेतली. मला वाटतं की त्याच्याबद्दल आम्ही जर काही स्पष्ट निर्देश देतो त्यातून बरेचसे प्रश्न सुटतील.